लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, शेतकरी, ड्रग्ज यासारख्या प्रश्नांवरून विरोधकांचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल. दादांच्या विमान अपघातावरूनही शंका उपस्थित केली. लाचखोरी प्रकरणात झिरवळांचा संबंध असल्याचे पुरावे नाही. फडणवीसांकडून झिरवळांना क्लीन चिट. माझ्याही कार्यालयात कुणी गैरव्यवहार केल्यास कारवाई होणार. एसीबीला पूर्ण स्वातंत्र्य. फडणवीसांकडून स्पष्ट. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करणार. काही शंका असल्यास डीजीसीएला पत्र लिहा. मात्र स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं वागू नका. फडणवीसांचं आवाहन. अजित पवार यांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीत तडजोड केलेली नाही. यंदाचा दादांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा. अधिवेशनाआधी विरोधकांच्या पत्रकार परिषदेत पवारांच्या राष्ट्रवादीची गैरहजेरी. सरकारला दिलेल्या पत्रावर ठाकरे सेना, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीमधील माजी आमदाराची सही. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या सहकार्यांचाच बहिष्कार. कम्युनिकेशन गॅप म्हणणाऱ्यांमध्ये आधी संवाद तरी हवा. हा राज्यसभेचा परिणाम असू शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी डिवचलं. शरद पवार हे पुन्हा एकदा पुण्यातल्या रुबी रुग्णालयामध्ये दाखल. अस्वस्थता जाणवू लागली, त्यामुळे पुढचे 2 दिवस उपचार केले जाणार. प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी माहिती दिली. मात्र 15 दिवसात पवार दुसऱ्यांदा रुग्णालयात. ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडलाय का या प्रश्नावर संजय राऊतांचं नो कमेंट्स. मुंबई पालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून ठाकरे सेना आणि मनसेमध्ये वाद झाल्याची चर्चा. सोलापूरच्या माळशिरसमध्ये विवाहितेची आत्महत्या. कौटुंबिक त्रासातून आत्महत्या केल्याचा पायल रणदिवीच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख. पायलच्या नवऱ्यासह सासू सासऱ्यांना अटक. महिलेने महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले, त्यामुळे इचलकरंजीच्या कबनूर गावामध्ये तणाव. संतप्त जमावाकडून महिलेच्या घराची तोडफोड. समाजकंटकांकडून दगडफेकीनंतर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. मोठा बंदोबस्तही तैनात. बुलडाणा या ठिकाणच्या चिखला गावातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी आज सत्यकथन मेळावा. राज्यातील वंजारी ओबीसी बांधव उपस्थित राहणार. दोषींवरती कारवाईसाठी काल वंजारी समाज बांधवांकडून पोलिसांना निवेदन. भिगवणमधील मुलीच्या अपहरण प्रकरणामुळे सकल हिंदू समाज आक्रमक. बारामती, इंदापूर आणि दौंड बंदची हाक. व्यापारी संघटनांचा बंदला पाठिंबा. महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा. मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान. परळी, हिंगोली, भंडारा, नागपूर, गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. मुंबईमधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीमध्ये. मागील काही दिवसांपासून धुरक्याचं प्रमाण वाढलं. शहरातील कमाल तापमानात वाढ. रहिवासी आणि व्यावसायिक संकुलं, नवीन प्रकल्पांची बांधकामं याचा हा परिणाम. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज राज्यव्यापी आंदोलन. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं केली जाणार. खासदार शाहू छत्रपतींसह सतीश पाटील आणि राजू शेट्टीही सहभागी होणार. अमरावतीच्या मेळघाटात भीषण अपघात. चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे वाहन 60 ते 70 फूट खोल दरीमध्ये कोसळलं. 4 मजुरांचा जागीच मृत्यू. 20हून अधिक जण जखमी. हडपसर ते दिवेघाट रस्ता दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत बंद असेल. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी हा निर्णय. नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याच्या आक्षेपावर आज सुनावणी. निवडणूक आयोग कोर्टात भूमिका मांडण्याची दाट शक्यता. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.